मला असं वाटतं की कॉक्रोच जनता पार्टीचा जन्म हा एक अपघात. मी 2 दिवसापूर्वी अभिजित दिपकेशी बोललो. अभिजितला मी पूर्वीपासून ओळखतो. पूर्वीपासून म्हणजे कसं हे सांग, अभिजित आपल्या त्यावेळेच्या औरंगाबादचा आहे, आत्ताच्या संभाजीनगरचा आहे. त्याचं कुटुंब मुळात हिंगोलीचं आहे. संभाजीनगरचं सुद्धा नाही, हिंगोलीचं आहे. तो एका दलित कुटुंबात जन्मलेला तरुण आहे आणि 2020 साली तो आम आदमी पक्षासाठी महाराष्ट्रात नव्हे तर दिल्लीत काम करतो. तो सोशल मीडियावरचा एक्सपर्ट आहे. आम आदमी पक्षाचा जो प्रभावी सोशल मीडिया होता तो अभिजित दिपके आणि त्याच्या बरोबरचे सहकारी हाताळत. मी तेव्हापासून त्याला ओळख. अनेकदा सोशल मीडियावरून म्हणजे ट्विटरवरून त्याने मला सुद्धा सल्ला दिलाय, सर ही पोस्ट फेक आहे, ही तुम्ही डिलीट करा वगैरे. म्हणजे केवळ आपुलकी नाही, म्हणजे तो माझं बघत होता, वाचत होता की हा माणूस, हा पत्रकार लोकांच्या आंदोलनाबरोबर राहणारा पत्रकार आहे. हे त्याला अण्णा आंदोलनाच्या काळापासून, त्या आधीच्या काळापासून माहित होतं, म्हणून तो माझ्या संपर्कात होता. मी परवा त्याच्याशी बोललो, तो बोस्टनला होता. त्यांनी स्वतः असं सांगितलं की त्यांनी जी पोस्ट टाकली सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश यांच्या विधानानंतर, त्याला अजिबात अपेक्षा नव्हती एवढा प्रतिसाद. त्यांनी जी पोस्ट टाकली ती उपरोधात्मक होती, ती सटायरिकल होती. सटायरिकल हा त्याचा शब्द आहे. त्यांनी काय लिहिलं होतं, कॉक्रोच जनता पार्टी असं नाव त्यांनी का दिलं, कारण सत्तेमध्ये भारतीय जनता पार्टी. तो असं म्हणाला एका मुलाखतीमध्ये की काँग्रेस जर सत्तेमध्ये असती तर मी या पार्टीला इंडियन नॅशनल कॉक्रोच काँग्रेस असं नाव दिलं, किंवा आप सत्तेमध्ये तर त्या पद्धतीचं नाव दिलं. आता भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आहे म्हणून कॉक्रोच जनता पार्टी असं उपरोधात्मक नाव त्यांनी दिलं. आणि कोण मेंबर येऊ शकतो, तर ज्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे, म्हणजे लोकांना हे कळायला पाहिजे होतं की ही सटायरिकल पोस्ट आहे. त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं जे आळशी आहेत ते मेंबर होऊ शकतात, जे बेरोजगार आहेत ते मेंबर होऊ शकतात. तेव्हा ही पूर्णपणे उपरोधात्मक पोस्ट होती. त्यालाही अपेक्षा नव्हती की याला इतका प्रचंड प्रतिसाद मिळेल. म्हणजे 2 मिलियन, बघा 20 मिलियन, 2 मिलियन पण नाही, 20 मिलियन म्हणजे 2 कोटी लोकांचा प्रतिसाद मिळाला काही तासांमध्ये. मला असं वाटतं या कॉक्रोच जनता पार्टीच्या स्थापनेचं किंवा जन्माचं खरं श्रेय आहे ते अभिजित दिपकेच्या आधी या देशाच्या मुख्य न्यायाधीशांना आहे. काय त्यांना दुर्बुद्धी झाली, ते तरुणांना झुरळं म्हणाले, भांडकुळं म्हणाले, पॅरासाइट असा शब्द सुद्धा त्यांनी वापरला कार्यकर्त्यांना उद्देशून. न्यायाधीशांनी असं का बोलावं, लोकांना प्रक्षुब्ध करणार, हे मला कळत. तेव्हा पहिलं श्रेय कॉक्रोच जनता पार्टीच्या या जन्माचं आहे ते मुख्य न्यायाधीशांना आहे. त्यांनी बरोबर ज्याला म्हणतात ना दुखरी नस, याच्यावर बोट ठेवलं आणि मग हा असंतोष उफाळून आला. काय आहे कॉक्रोच जनता पार्टी? कॉक्रोच जनता पार्टी राजकीय पक्ष आहे का? अजिबात नाही. मला अभिजित दिपकेनीच हे सांगितलेलं आहे आणि काल माझ्या चॅनलवरच्या व्हिडिओमध्ये मी हे स्पष्ट केलेलं आहे की कॉक्रोच जनता पार्टी याला राजकीय पक्षाचं स्वरूप द्यायला अभिजित दिपकेनी आज तरी नकार दिले. मी त्यांना विचारलं, तुम्ही इलेक्शन कमिशनकडे पक्ष रजिस्टर करणार आहात, हा राजकीय पक्ष आहे? अभिजित असं म्हणाले की ही केवळ चळवळ आहे, ही मुवमेंट आहे, ती आम्ही अशासाठी करतोय की आम्हाला सरकारला जाब विचारायचा आहे, तरुणांच्या मनामध्ये जो असंतोष आहे तो व्यक्त करायचा आहे आणि सरकारला जाब विचारायचा आहे. त्याच भूमिकेतून अभिजित दिपके आता भारतात परत येत आहेत. मोठा धोका ते पत्करतायत हे लक्षात. मी त्यांना म्हटलंय, तुम्ही धोका पत्करत नाहीत का? त्याचं कारण कदाचित जसं काँग्रेसने म्हणजे युपीए सरकारने अण्णा हजारेंच्या बाबत केलं, त्यांना अटक केली, मग आंदोलन वाढलं. बाबा रामदेवच्या तिथे बसले होते निदर्शनाला किंवा जे काय प्रदर्शनाला, तेव्हा त्यांनी पोलीस घातले, त्याच्यामध्ये लाठीचार्ज केला, त्यामुळे ते आंदोलन वाढलं. तशी चूक मोदी करणार नाही त्याची काही खात्री नाही. हा धोका आहे की अभिजितला विमानतळावरच अटक होऊ शकते. हा धोका आहे की अभिजितला निदर्शनांच्या वेळेला अटक होऊ शकते आणि त्याला तुरुंगात टाकून UAPA लावला जाऊ शकतो. हे मी त्याला विचारलं की हा धोका तू का पत्करतोयस? त्याचं म्हणणं आहे की आमचा पक्ष किंवा आमची ही चळवळ फक्त सोशल मीडियावरचा उद्रेक आहे असं लोक मानतायत. आणि मला अनेकांनी मेसेज पाठवले की आता फक्त सोशल मीडियावर राहून उपयोग नाही, आता रस्त्यावर उतरलं पाहिजे, म्हणून मी भारतात सर्व धोका पत्करून येतोय, अटकेचा धोका सुद्धा पत्करून येतोय असं त्यांनी मला. माझा काय याच्यामध्ये दृष्टिकोन आहे मी तुला सांगतो. माझा पहिला दृष्टिकोन आहे वेट अँड वॉच, थांबा आणि पहा काय करतायत ही मुलं. पण जसं आपले कलाकार अतुल कुलकर्णी म्हणाले की कॉक्रोच जनता पार्टी ही चळवळ यापुढे होईल, रस्त्यावरची चळवळ 6 जूनला होईल, ती यशस्वी होते की अयशस्वी होते आपल्याला काही माहित नाहीये, पण कॉक्रोच जनता पार्टी हा थर्मामीटर आहे. हा कसला थर्मामीटर आहे, तर या देशातल्या जेन झीच्या तरुणांच्या मनातल्या असंतोषाचा थर्मामीटर आहे. माझं इतकंच म्हणणं आहे की त्यांना हलक्यात घेऊ नका. हा जो असंतोष आहे तो महत्वाचा आहे, त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. सरकारनेही लक्ष दिलं पाहिजे, विरोधी पक्षांनीही लक्ष दिलं पाहिजे आणि समाजानेही. सरकार काय
करेल या मुद्द्याकडे आपण येऊ किंवा आणखी त्यांच्यावर काय म्हटलंय. पण हा जो थर्मामीटर किंवा तुम्ही ज्याला अपघाताने हे स्थापन झालं किंवा उपहास त्याच्या मागे होता, पण प्रतिक्रिया ही आली ती त्या 20 मिलियन फॉलोअर्सच्या संख्येमध्ये बघावी किंवा बाकी कुठल्याही प्रकारे बघावी. प्रश्न हाच आहे की का अशा प्रकारची प्रतिक्रिया आली. इथं दुसरं कोणी असतं त्यांनी काही म्हटलं असतं तरी तशी प्रतिक्रिया तिथे आली असते. पण हे कशामुळे झालं. सत्ताधारी जे काही शासन आहे त्याच्याबद्दल काही म्हणणं आहे, त्याचं जे काही चाललंय, किंवा विरोधी पक्ष म्हणून कुठला पर्याय समोर दिसत नाहीये म्हणून लोक या एका उपहासानं केलेल्या कमेंटमधनं स्थापन झालेल्या पार्टीच्या मागे जात आहेत, त्याच्यामुळे तसं झालं. हवं तसं व्यक्त होता येत नाहीये, बऱ्याचशा गोष्टी आहेत, आम्हाला काही म्हणायचंय पण म्हणता येत नाहीये. माध्यम जो वास्तविक आवाज झाला पाहिजे ती हवी तशी आवाज होऊ शकत नाहीये. सो एक कशामुळे तो जो थर्मामीटर आहे म्हणजे आपल्याला लक्षणं तर दिसली पण डायग्नोसिस काय, कशामुळे हे सगळं झालं असावं की एका उपहासानं स्थापन झालेल्या पक्षाच्या मागे सुद्धा एवढ्या संख्येनं लोक गेले. अगदी बरोबर आहे तुझं म्हणणं. तू ज्यांची नावं घेत म्हणजे हा एवढा प्रतिसाद का मिळाला याची नैमित्तिक कारणं वेगळी आहेत, त्याच्याकडे मी येतो. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट सरकारविषयीचा अविश्वास. नंबर 2, एका उपरोधात्मक पोस्टला एवढा प्रतिसाद मिळण्याचं कारण. दुसरं आहे एक सत्ताधाऱ्यांवरचा अविश्वास. दुसरं म्हणजे विरोधी पक्षांबद्दल खात्री वाटत नाही हे सुद्धा आहे. आणि तिसरं म्हणजे ज्या मीडियाने या सगळ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला पाहिजे तो मीडिया गोदी मीडिया झालेला आहे. आता नैमित्तिक कारण काय आहेत बघ, कशामुळे हा सगळा संतोष बाहेर आला. तर नीट परीक्षेमध्ये जे झालं, जो सगळा गोंधळ झाला, त्या गोंधळाची जबाबदारी घ्यायला सुरुवातीला सरकारने नकार दिला. आमची जबाबदारीच नाही, हात झटकले, पेपर फुटल्याबद्दल कोणी बोललं नाही, शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला नाही. माझं हे म्हणणं आहे की मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये जेव्हा मंत्र्यांवर आरोप झाले भ्रष्टाचाराचे तेव्हा त्यांनी राजीनामा दिला होता. किमान तेवढी संवेदनशीलता सुद्धा दाखवली होती त्यांनी. पण ह्या लोकांनी दुःखूनही पाहिलं नाही. उलट सत्ताधारी पक्षाचा आयटी सेल आणि गोदी मीडिया यांनी संगनमत करून जे निदर्शनं करतायत विद्यार्थी, राजस्थानमध्ये निदर्शनं झाली, प्रयागराजमध्ये उत्तर प्रदेशात निदर्शनं झाली, कोल्हापूरला निदर्शनं झाली, या सगळ्या निदर्शनांचं कव्हरेज न करता मीडियाने या विद्यार्थ्यांनाच लाथा मारायचा उद्योग सुरू केला. एका नीट परीक्षेचे पेपर फुटले, त्यानंतर सीबीएसई पेपरच्या तपासणीमध्ये गोंधळ निर्माण झाला, तो तर एक्सपोज विद्यार्थ्यांनीच केला आहे, मीडियाने सुद्धा केला नाही. आणि तिसरी जी सेंट्रलाइज परीक्षा आहे युनिव्हर्सिटीच्या प्रवेशासाठी त्याच्यामध्येही गोंधळ निर्माण झाला. एकाच वेळेला नीट, सीबीएसई आणि तिसरी परीक्षा यामध्ये तिन्ही परीक्षांमध्ये गोंधळ निर्माण होतो आणि शिक्षण मंत्री राजीनामा देत नाही. याची चीड आहे लोकांची, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये. आणि मी तुला हे सांगतो की तुम्ही उपाय काय काढला, तर म्हणे आम्ही एअरफोर्सनी पेपर पाठवणार. काय चाललंय काय, म्हणजे एअरफोर्सनी म्हणजे परीक्षातल्या पेपर फुटीवर उपाय काय, तर आम्ही वायुदलाचा वापर करून पेपर पाठवणार. कधी करतात वायुदलाचा वापर, कधी करतात लष्कराचा वापर, कधी करतात नेव्हीचा वापर, तर इमर्जन्सीच्या काळामध्ये आपण एखादी नैसर्गिक आपत्ती आली किंवा मानवनिर्मित आपत्ती आली तर लष्कराची मदत घेतो, ते योग्य आहे. पण तुम्ही पेपर फुटीसारखी सामान्य गोष्ट झाली की आपल्या भ्रष्ट व्यवस्थेमध्ये ही गोष्ट अनेक वेळा होत नसते, तेव्हा लोकांची दिशाभूल करण्यासाठी मोदी सरकार निर्णय काय घेतं, तर शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा नाही, आम्ही वायुदलाच्या सैनिकांना कामाला लावू. हा त्या सैनिकांचा सुद्धा अपमान आहे असं मला वाटतं. या विरुद्धची ही चीड. इथं याच मुद्द्यावर मला हेच विचारायचं की बरेच जण ही कॉक्रोच जनता पार्टी आल्यापासून तुम्ही मगाशी म्हणालात की वेट अँड वॉच, इतक्या लगेच गोष्टी पटापट अशा घडत नसतात. जरी सोशल मीडियाचा काळ वेगाचा काळ असला तरी सुद्धा आपण गेल्या काही काळामध्ये जगभरातली बरीचशी अशी आंदोलनं बघितली. काहीतरी असं निमित्त झालं, सोशल मीडियावर एखादा ट्रेंड सुरू झाला आणि तो राजकीय पक्ष अरब राष्ट्रांमध्ये पिंक रेव्होल्युशन झालीच ना, तिथं झालं. त्यानंतर स्पेनमध्ये झालं, इटलीमध्ये झालं, भारताभोवतालच्या काही राज्य देशांमध्ये झालं. आम आदमी पक्षाचं उदाहरण पण 2011चं दिलं जातं की ते कशापासून कसं सुरू झालं. सो एका बाजूला असा वर्ग आहे जो याच्याकडे खूप गांभीर्यानं बघतो आहे आणि दुसऱ्या बाजूला असाही वर्ग आहे की ते म्हणतात, तुम्ही उल्लेख केला की अभिजित देपके एकेकाळी आम आदमी पार्टीमध्येच होता, त्यानंतर त्याच्या मागे हे अशाच प्रकारचे लोक जे आहेत जे वास्तविक इंटरनेटवर फक्त असतात आणि त्यातही इंटरनेटवर सतत असलेले लोक फारसे प्रत्यक्षात काही ऍक्टिव्ह नसतात किंवा याच्यामध्ये काही राजकीय उद्देश सुद्धा लोकांचे छुपे असतील. त्यानंतर ज्या वेळेस इंटरनेटवर आपण बघितलं की काही अकाउंट्स विथेल्ड केली गेली, थांबवली गेली, तेव्हाही आपण त्याचा दुसऱ्या बाजूची टीका सुद्धा आपण बघितली. सो या दोन्ही गोष्टींकडे कसं बघायचं की मागची इतिहासातली उदाहरणं बघून विशेषतः आम आदमी पक्षाबद्दल काहींचा भ्रमनिराश झाला त्याच चळवळीतल्या आणि काही जण मात्र प्रस्थापित राजकीय व्यवस्थेमध्येच आले एका प्रकारचे, ज्याला ते चॅलेंज करायला जाणार होते. मग या सगळ्याकडे कसं बघायचं. मी तुला सांगू का खरंच की जे लोक कॉक्रोच जनता पार्टीला 5 दिवस झाले नाहीत तरी सुद्धा त्यांना सल्ले देत आहेत. माझा मुद्दा हा आहे, तुम्ही सल्ले द्या, सल्ल्याला काय पैसे पडत नाही. कल्पना आणि सल्ले फुकटात येतात, त्यामुळे सल्ल्याला काय पैसे पडत नाहीत. पण मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही किती आयुष्यात आंदोलनं केली. पहिल्यांदा अतुल कुलकर्णी आपले ऍक्टर असतील किंवा काही समाजवादी विचारवंत, काही साम्यवादी विचारवंत यांना सल्ले द्यायला लागले की तुम्ही स्वतःचं अण्णा आंदोलन होऊ देऊ नका. माझं म्हणणं आहे, अरे बघा तरी हे काय म्हणताय, यांनी अजून काहीच केलं नाही.
अभिजित दिपके आम आदमी पक्षात होता हे त्यांनी स्वतःच सांगितलं ना, त्यांनी काही लपवलं नाही. आम आदमी पक्षात अनेक लोक होते, देशातले अनेक नामवंत होते, त्यावेळेला त्यांना त्याच्याबद्दल आशा वाटत होती. आजही अनेक जण आहे. योगेंद्र यादव, प्रशांत भूषण सुद्धा आम आदमी पक्षात होते, त्यांनी सोडला. अभिजित दिपके सुद्धा आज आम आदमी पक्षात नाही. आणि आम आदमी पक्षात असणं हा काही गुन्हा आहे का? मला हेच कळत नाही. तुम्ही आम आदमी पक्षात होता, ही भाजपची टीका आहे. टीका कोण करताय? एक तर भाजपचा आयटी सेल करतोय, दुसऱ्या बाजूला हे 100 लोक जमवण्याची ज्यांची क्षमता नाही असे समाजवादी आणि साम्यवादी करतायत, आणि तिसऱ्या बाजूला मला आश्चर्य वाटतं काँग्रेसवाले करतात. काँग्रेसवाल्यांना कसली भीती वाटते? काँग्रेसवाल्यांना राहुल गांधींनी पंतप्रधान व्हावं असं वाटतं. अरे अभिजित दिपके काय राहुल गांधींना आव्हान देतोय? मला काँग्रेसवाल्यांच्या बुद्धिभ्रष्टतेचं नवल वाटतं. याचं कारण असं, साधा इतिहास, अगदी अलीकडचा इतिहास बघितला. अण्णा आंदोलनातून आम आदमी पक्ष निर्माण झाला. अण्णा आंदोलन हे काय राजकीय पक्ष नव्हतं. मी रामलीला मैदानावर हजर होतो, त्यावेळेला योगेंद्र यादव मला म्हणाले होते हा सगळा कुंभमेळा आहे. कुंभमेळा म्हणजे काय? त्या आंदोलनामध्ये काँग्रेस सोडून सर्व पक्ष होते. भाजप होता, कम्युनिस्ट होते, समाजवादी होते, सर्व पक्ष होते, स्वयंसेवी संघटना होत्या, सामाजिक संघटना होत्या. तर त्या आंदोलनाचा फायदा भाजपने घेतला असा तुमचा आरोप आहे, आणि सत्य आहे तो. भाजपने घेतला अण्णांच्या आंदोलनाचा फायदा, भाजपने घेतला. का घेतला? याचं कारण भाजपकडे आरएसएसची यंत्रणा होती. जनता पक्ष 77 साली जेव्हा स्थापन झाला त्याचा सुद्धा सगळ्यात मोठा फायदा हा त्यावेळच्या जनसंघाने घेतला. त्यानंतर भाजप स्थापन झाला. याचं कारण त्यांच्याकडे आरएसएसची यंत्रणा आहे. बाकी लोकांकडे बडबड आहे, यंत्रणा नाही, ही वस्तुस्थिती आहे. माझा काँग्रेसला हा प्रश्न आहे, तुम्ही त्या अभिजित दिपकेला लाथा मारत बसण्याऐवजी, अभिजित दिपके तरुणांना जर रस्त्यावर उतरत असेल आणि त्याचा जर राजकीय पक्ष नसेल, तो म्हणतो हे आंदोलन आहे, तर त्या आंदोलनाचा सगळ्यात मोठा फायदा कुणाला होणार आहे? विरोधी पक्षांनाच होणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष आहेत त्यांनाच होणार आहे, इंडिया आघाडीतल्या पक्षांना होणार आहे. मग तुम्ही त्यांच्यावर कशाला टीका करत बसलाय? तुम्ही त्या आंदोलनाचा फायदा घ्या. म्हणून मी म्हटलं सुरुवातीला वेट अँड वॉच. माझं इतकंच म्हणणं आहे की पहिल्यांदाच 12 वर्षात पहिल्यांदाच मोदी सरकारला युवा शक्ती आव्हान देत, आणि सगळ्या युवा शक्तीने रस्त्यावर उतरलं पाहिजे असं नाही. आज जे जेन झी आहेत, 30 वर्षा खालचे लोक आहेत, अभिजित 29 वर्ष, 30 वर्षा खालचे जे लोक आहेत त्यांचे मार्ग वेगळे असू शकतात. सोशल मीडिया पॉवरफुल आहे. फेसबुकवर लिहिणं पॉवरफुल नाहीये असं या लोकांना वाटतं का? अजून कॉम्प्युटर आल्या त्या काळात सुद्धा हे कॉम्प्युटरला विरोध करत होते. सोशल मीडिया हा अत्यंत प्रभावी आहे. त्याचा उपयोग पिंक रेव्होल्युशन मध्ये झाला. त्याचा उपयोग करूनच अमेरिकेमध्ये लाखो लोक ट्रम्प विरुद्ध रस्त्यावर उतरले, 2दा उतरले. एका मेनस्ट्रीम मीडियाने त्यांना नाही प्रोजेक्शन दिलं होतं. त्याच याच्यावरच प्रश्न असा आहे माझा की सरकार मग आता याकडे कसं बघू शकेल? कारण तुम्ही युपीएच्या काळातलं म्हणजे अण्णा हजारेंचं आंदोलन सुरू होतं त्यावेळेस तुम्ही उदाहरण दिलं, आणि अण्णा हजारेंनाच त्यांनी तुरुंगात टाकलं आणि त्याच्यानंतर ते आणखी पुढे गेलं. त्या सरकारची प्रतिक्रिया आपल्याला माहिती आहे. आताचं जे सत्ताधारी सरकार आहे, आंदोलनं फार काही त्यांना आवडतात अशातली गोष्ट नाही. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या वेळेस काय झालं हे आपण बघितलं. आता ज्या वेळेस हा ट्रेंड सुरू झाला त्यावेळेस त्या अकाउंट सोबत काय झालं हे आपण बघितलं. तर काय होऊ शकतं आणि सरकारने हे आंदोलन कसं हाताळलं पाहिजे? एक जर हा असंतोषाचा एक इंडिकेटर आहे असं बघितलं तर त्या असंतोषाला सरकारने तो कमी करण्यासाठी केलं पाहिजे का ही कुठली तरी एक राजकीय उद्देशाने हेतून केलेलं चळवळ आहे आणि म्हणून त्याप्रमाणे तसं ते हँडल केलं गेलं पाहिजे? या सगळ्या गोष्टीकडे हे सरकार काय पद्धतीनं बघेल किंवा त्यांनी बघितलं पाहिजे? खरं तर हा जो प्रश्न आहे तू मला विचारलायस, हा नरेंद्र मोदींना विचारायला पाहिजे. याचं कारण असं आहे की मोदी हे या सरकारचे परमेश्वर आहेत. ते जो निर्णय घेतील तो अंतिम राहील. पण मी तुला माझ्या सामान्य बुद्धीनुसार सांगतो या सरकारने कसं बघितलं. कोणत्याही सरकारने तरुणांच्या, जनतेच्या मनातल्या असंतोषाला प्रतिसाद दिला पाहिजे, तो संवादाच्या माध्यमात संवाद केला पाहिजे. या सरकारने चूक कधी केली होती? शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये 1 वर्षभर आंदोलन चाललं, सरकारने रस्त्यावर खिळे ठोकले, गोळ्या चालवल्या, लाठीमार केला, तरी शेतकरी हटले नाहीत. शेवटी सरकारला आपले कायदे मागे घ्यावे लागले. हा आपला नजीकचा इतिहास आहे, हे लक्षात. सरकारने या तरुणांशी संवाद केला पाहिजे. पण उत्तर प्रदेशात काय झालं? संजय सिंग, खासदार जे संजय सिंग आहेत, त्यांचा व्हिडिओ फिरतोय सोशल मीडियावर, तो पहा तुम्ही. तिथे हे विद्यार्थी सरकारी अधिकाऱ्यांशी या विषयावर पेपरफुटीच्या प्रश्नावर चर्चा करायला गेले, त्यांना हाकलून लावण्यात आलं. अशा पद्धतीने सरकारने कोणत्याही आंदोलनाशी वागू नये असं माझं मत. सरकारने या तरुणांशी बोललं पाहिजे, संवाद केला पाहिजे, असंतोष का आहे हे समजून घेतलं. पण प्रॉब्लेम आहे की सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात जेव्हा सत्ता जाते ना, तेव्हा ते आंधळे होतात आणि दडपशाही सुरू करतात. त्यांनी दडपशाही आधीच सुरू केलेली आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या अकाउंटला 2 कोटीचा प्रतिसाद मिळाल्यावर त्यांचा अकाउंटच बंद करण्यात आला. प्रेशर टाकण्यात आलं ना, इंस्टाग्रामवर, फेसबुकवर, ट्विटरवर त्यांचे सर्व अकाउंट त्याच्यावर बॅन टाकण्यात आलं. ते आता म्हणतात टेम्पररी सस्पेन्शन वगैरे, त्याविरुद्ध अपील केले अभिजित दिपकेने. पण सरकारला गरज काय होती? जर 2 कोटी विद्यार्थी इंस्टाग्रामवर जास्त तरुण असतात असं म्हटलं जातं, मला वाटतं ते खरं आहे, तेव्हा त्या तरुणांचा हा असंतोष आहे असं म्हणून नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकार्याने विचार करायला पाहिजे. ताबडतोब पंतप्रधानांनी या तरुणांना चर्चेला बोलवायला पाहिजे. पण ते न करता जर त्यांनी अभिजितला अटक केली, जर यांनी या तरुणांच्या आंदोलनात
आंदोलनावर जे काय तरुण जमतील 6 जूनला, माझ्या मते माझा असा अंदाज आहे 8-10 हजार तरुण तर तिथे जमतील निश्चितपणे. त्यांच्यावर दडपशाही केली, लाठीमार केला तर हे आंदोलन वाढेल. हे मी सांगतो, सरकारच्या दृष्टीने ही धोक्याची घंटा आहे. हे असंतोषाचं हे एक काय पॅरामीटर आहे असं आपण जर म्हणतोय, पण काही बाजूनी असंही आर्ग्युमेंट होतं की जर असंतोष असेल तर तो निवडणुकांमध्ये पण दिसला पाहिजे. गेल्या काही काळामध्ये अगदी महाराष्ट्रातल्या स्थानिक निवडणुकांपर्यंत असेल किंवा बाकीच्या राज्यांमधला असेल, आसाम आहे, बंगाल आहे, त्याच्या अगोदरच्या निवडणुका असतील, लोकसभेच्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी जी आघाडी आहे एनडीए त्यांना थोडासा एक पुशबॅक मिळाला, ते थोडे मागे गेले, पण त्यानंतर त्यांच्या पदरी बऱ्याच राज्यांमध्ये विजय त्यांना मिळालेला आहे. त्यामुळे जर असंतोष असता प्रत्यक्ष जमिनीवर तर तो निवडणुकांमध्ये दिसला असताना, असंही आर्ग्युमेंट बरेच जण करतात. त्यामुळे केवळ सोशल मीडियातल्या फॉलोईंगचा अर्थ खूप असंतोष आहे असं कसं म्हणायचं, असं ते आर्ग्युमेंट. बरोबर आहे, हे आर्ग्युमेंट केलं जातं आणि विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या समर्थकांकडून केलं जातं. माझा मुद्दा असा आहे, लोकसभा निवडणुकीत मोदींना फटका बसला ना, विरोधकांची एकजूट झाली कधी नव्हे ती, आणि मोदींना फटका बसला. परकला प्रभाकर जे अर्थतज्ञ आहेत, निर्मला सीतारामन यांचे माजी पती आहेत, यांच्या म्हणण्यानुसार भाजपच्या 78 जागा जर निवडणुका नीट झाल्यास तर गेल्यास, म्हणजे भाजपचं सरकार गेलंच, इंडिया आघाडीचं सरकार आलंच. ते झालं नाही. हरियाणातली निवडणूक बघा, बिहारची निवडणूक बघा, अगदी महाराष्ट्रातली निवडणूक बघा. महाराष्ट्रात लोकसभेला एक निकाल लागतो आणि 5 महिन्यानंतरच्या विधानसभेला दुसरा निकाल लागतो. यामध्ये काय फॅक्टर्स होते? लाडक्या बहिणींचा जो भ्रष्टाचार आहे, लाडकी बहीण योजनेतला, तो आता बाहेर आलेला आहे. कित्येक लाख ज्या बहिणी आहेत त्या एलिजिबलच नाही असं आलेलं आहे. मुद्दा असा आहे की माझ्यासारखा पत्रकार ज्याचा लोकशाहीवर विश्वास आहे, या देशातली लोकशाही पवित्र आहे असं मी मानतो, घटनेप्रमाणे सरकार चाललं पाहिजे असं मी मानतो, त्याचा सुद्धा आता विश्वास उडत चाललेला आहे. मॅन्युप्युलेटेड निवडणूक आहेत असं मला वाटतं. त्यामुळे जर मोदींनी पश्चिम बंगालची निवडणूक जिंकली, बिहारची जिंकली, महाराष्ट्रातली जिंकली, हरियाणातली जिंकली, माझं म्हणणं आहे निवडणूक आयोग हा सत्ताधाऱ्यांच्या खिशात गेलेला आहे. निवडणूक आयोग हा निष्पक्ष राहिलेला नाही. आणि हे फक्त माझं म्हणणं नाही, योगेंद्र यादव रोज व्हिडिओवर सांगतायत, अनेक लोक सांगतायत, जे तज्ञ आहेत तेही सांगतायत. म्हणजे काल तर इंडियन एक्सप्रेस मध्ये जे माजी निवडणूक आयुक्त होते, जे सोडून गेले, त्यांचा लेख आलेला आहे. त्यांनी सुद्धा एक हे म्हटलेलं आहे की एसआयआर मध्ये कशा गफलती झाल्या आणि एसआयआर मधल्या गफलतींचा खोलात जाऊन विचार करायला सुप्रीम कोर्टाने नकार दिले. त्यामुळे निवडणुकांमधून लोकमत व्यक्त होतं, यावर माझा विश्वास नाही. ठीक आहे, याला जो पाठिंबा मिळाला या कॉक्रोच जनता पार्टीला, हा जर सत्ताधाऱ्यांना इशारा असेल, मग त्याच वेळेस तो, तुम्ही मगाशी थोडं बोललात त्याबद्दल, पण त्याच वेळेस तो विरोधकांना सुद्धा एक राजकीय पर्याय न मिळणं, बाकीची जी बहुतांश उदाहरणं जी सोशल मीडियातनं आणि मग नंतर पक्ष स्थापन होणं, त्यांनी निवडणुकांमध्ये येणं, इतर देशातली जी आहेत, त्या प्रत्येक ठिकाणी एक गोष्ट अशी कॉमन दिसते की प्रस्थापित पर्याय नव्हता काही आणि म्हणून ते तयार झालं. सो भारतामध्ये सुद्धा आधी स्थानिक पातळीवर सुद्धा आपण बघितलं, या मागच्या काही निवडणुकांमध्ये ते तिथलेच प्रादेशिक पक्ष आहेत ते पण पर्याय म्हणून लोकांनी नाकारलेले दिसत आहेत आपल्याला. सो जे विरोधी पक्ष आहेत, त्यातले काही एकेकाळी सत्तेमध्ये सुद्धा होते, त्यांनी हवा तसा आवाज न दिल्यामुळं लोक आकर्षित झाले कॉक्रोच जनता पार्टीकडे. त्याच्यामुळे याच्यामध्ये विरोधी पक्षांचाही जे काही करतेपणा नाकर्तेपणा हा पण त्यात आहे. 100% विरोधी पक्षांचा नाकर्तेपणा आहे आणि जसा सत्ताधाऱ्यांना अविश्वास आहे तसा विरोधकांवर सुद्धा आहे. याचं कारण गेल्या 12 वर्षात काय झालं बघ. आपण राहुल गांधींचं काय झालं बघूया. राहुल गांधींची प्रतिमा सुधारली. पहिल्यांदा त्यांना पप्पू पप्पू करत होते, हा पप्पूपणाचा शिक्का त्यांच्यावरून गेला. काही भाषणं त्यांनी चांगली केली, भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला, त्यामुळे त्यांची प्रतिमा उंचावली, हे बरोबर आहे. पण गेल्या 12 वर्षात काँग्रेसने कोणतं जन आंदोलन केलं? कोणत्या प्रश्नावर? महागाईच्या प्रश्नावर सुद्धा हे लोक खरेपणाने रस्त्यावर उतरत नाही. तू जर युपीएच्या काळाची आठवण जर तुला करून दिली तर भाजप रेल्वे रोखत होतं महागाईच्या प्रश्नांवर, पेट्रोल दरवाढीच्या प्रश्नावर. असं कोणतंही जन आंदोलन गेल्या 12 वर्षात झालं नाही. विरोधक काय करतायत? विरोधक हे भ्रष्ट व्यवस्थेचाच भाग आहे. विरोधकांचे बहुसंख्य पक्ष, अगदी काँग्रेस पक्ष असेल, समाजवादी पक्ष असेल किंवा स्टॅलिनचा द्रमुक असेल, यांना लोकांनी नाकारण्याचं एक प्रमुख कारण आहे जे ते लक्षात घेत नाहीत. किंवा शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, हे घराणेशाहीचे बळी आहेत.